चंदन तस्करीविरुद्ध दोघांवर गुन्हा दाखल। केसापूर फाट्याजवळील घटना। आरोपीकडून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त। हिंगोली तालुक्यातील केसापूर फाटा येथे चंदनाची लाकडे तस्करी करून विक्रीसाठी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला। आरोपीकडून 6 किलो चंदनाचे लाकूड, 30,000 रुपये किमतीचे व एक मोटरसायकल असा एकूण 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सेनगाव हिंगोली रस्त्यावर केसापूर पाटीजवळ चंदनाची लाकडे अवैध विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता जिल्हा हिंगोली पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात 11 जानेवारी रोजी केसापूर फाटा येथे सापळा रचण्यात आला। हिंगोलीकडून सेनगावकडे जाणाऱ्या संशयित मोटरसायकल पकडून तपासणी केली असता सदर मोटरसायकलवर शेख अली शेख अहमद व शेख अनवर शेख जानी दोन्ही राहणार नई आबादी मोहल्ला कुरुंदा तालुका वसमत हे मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता एका पिशवीत अंदाजे 6 किलो चंदनाचा गाभा लाकूड मिळून आले, ज्याची किंमत 30,000 रुपये असून मोटरसायकल 80,000 रुपये किमतीची असा एकूण 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपीविरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाण्यात भारतीय वन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, विठ्ठल काळेकर, ज्ञानेश्वर सावळे, अजित सौर, तुषार ठाकरे यांनी केली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।